इराण आणि इस्रायल युद्धाचा 9वा दिवस आणि तेहरानवर बॉम्ब हल्ले झाल्याची बातमी समोर येते। मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता 9व्या दिवशी सुद्धा अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर जोरदार बॉम्ब हल्ले करण्यात आले। या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये जवळपास 1200 जणांनी त्यांचा जीव गमावल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामुळे अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। युद्ध तीव्र झाल्यामुळे मध्य पूर्वेतील अनेक शहरांमध्ये देशांमध्ये हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे। विमानतळांवर उड्डाणं रद्द करण्यात येत आहेत। युद्धाचा परिणाम पर्यटनावर देखील झाल्याचा पाहायला मिळतोय। दुबईमध्ये मुंबईसह भारतातील अनेक पर्यटक अडकल्याची माहिती मिळते। विमानसेवा बंद आणि हवाई क्षेत्रावर निर्बंध आल्यामुळे प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे विविध देशांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। काही ठिकाणी प्रवाशांना हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। विमानसेवा पुन्हा सुरू होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते। दरम्यान तरीही पर्यटकांना सुरक्षितपणे आपापल्या देशामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र तरी सुद्धा या युद्धाचा फटका पर्यटकांना बसतोय। दुबईमध्ये अनेक भारतीय अडकले असून मुंबईतील सुरेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी देखील तिथेच अडकून पडल्या आहेत। दरम्यान वारंवार उड्डाणं रद्द होत असल्यामुळे औषधांची अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचं आवाहन देखील केल्याचं पाहायला मिळतं।